न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। जुन्नर तालुक्यातील अगदी प्रसिद्ध असे कळमदाई माता, कळमदाई म्हणलं तर वडगावांचं ग्रामदैवत। या ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा असतो त्यावेळेस या माऊलीची म्हणजेच कळमदाई मातेची इथे यात्रा असते। वाघ बारशाच्या निमित्तानं इथे लाखो भाविक येतात, दर्शनासाठी येतात। अक्षरशः प्रत्यक्ष पाहिलं तर अगदी नवसाला पावणारी देवी म्हणजे आपली कळमदाई माता। पार्वती मातेचं स्थान आहे इथे। कळमदाई माता म्हणजे प्रत्यक्ष भक्तांना पावणारी, नवसाला पावणारी कळमदाई माता। आता देवस्थानचे अध्यक्ष जालिंदरभाऊ घागरे हे आपल्या समेत आहेत। आपण त्यांना विचारूया की या वर्षी कसं नियोजन आहे आणि नक्की ती आख्यायिका कशी आहे। या वर्षी खूप सुंदर अशा प्रकारचं या वार्षिक यात्रा महोत्सवाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। 3 दिवस बैलगाडा शर्यती, 4 दिवस अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन, त्याच्यानंतर कुस्त्यांचा जंगी आखाडा असा भव्यदिव्य कार्यक्रम हा 5 दिवशी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अशी आख्यायिका आहे की हे पुरातन अनादी कालापासूनचं हे आई कळमदाई मातेचं जागृत अशा प्रकारचं स्वयंभू स्थान आहे। पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर या ठिकाणी याचं स्थान शिखरस्थानी असल्यामुळं ही गडावरची असणारी आई कळमदाई माता सगळ्यांच्या संकटाला धावणारी आणि नवसाला पावणारी म्हणून जागृत अशा प्रकारची स्वयंभू देवता आहे। आणि वार्षिक अशा प्रकारचा वाघबारशीचा हा उत्सव असतो। आता उद्या आपण भव्यदिव्य अशा प्रकारची वाघाची मिरवणूक म्हणजे वाघोबा ठाण हे आईपासून साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतरावर उत्तरेला आहे आणि त्या ठाणावरही आता नवीन वाघाची मूर्ती उद्या भव्यदिव्य मिरवणुकीनं त्या ठिकाणी 27 तारखेला सकाळी म्हणजे वाघाची मिरवणूक ही दरवर्षी असते, परंतु ह्या वर्षी तिथं मोठी दगडाची मूर्ती आपण स्थानापन्न करून ती मिरवणूक काढत आहोत। असा हा आगळा वेगळा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्या जुन्नर तालुक्यातील ही देवता आज आपण बैलगाडा शर्यती कालपासून चालवले झालेले आहेत। प्रत्येक दिवशी 160 गाडा याप्रमाणे गाड्यांचं नियोजन आहे आणि यात्रेच्या दिवशी 27 तारखेला मोठी मेगा फायनल या ठिकाणी होणार आहे। म्हणजे पहिल्या क्रमांकाला 1,01,111 क्रमांकाचं बक्षीस आदरणीय या ठिकाणी विलासशेठ भुजबळ भोसरी नगरीचे उद्योजक आणि मोरदाऱ्याचेच त्या ठिकाणी रहिवासी आहेत, आई कळमदाईचे परमभक्त आहेत। त्यांनी 1,01,111 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। 75,555 द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपल्याच वडगावांचे सुपुत्र आणि मुंबई या ठिकाणी बायकळा मार्केटमध्ये असणारे दगडूशेठ हनुमंता भुजबळ यांनी 75,000 रुपये 555 रुपयाचं बक्षीस दुसऱ्या क्रमांकाला दिलेलं आहे। तिसऱ्या क्रमांकाचं मोठं बक्षीस 55,555 आपल्या मोरदाऱ्यातील सगळे पोलीस जे अधिकारी आहेत म्हणजे जवळजवळ 10-15 पोलीस अधिकारी आहेत त्यांनी हे बक्षीस दिलेलं आहे। आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आदरणीय बबनशेठ दांगट यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे। फळीफोड, प्रत्येक फळीफोडसाठी सुद्धा बक्षिसं आणि तसेच फायनलसाठी जवळजवळ 4 लाख रुपयाची बक्षिसं या ठिकाणी आलेली आहेत। मग त्यामध्ये मोटरसायकल असेल, सोन्याची अंगठी असेल, 2 बैलांची जोडी म्हणजे त्याला आपण घाटाचं कांड म्हणतो ते कांड त्या ठिकाणी आहे। आणि अशी मोठी मोठी बक्षिसं या ठिकाणी यावर्षी सगळ्या दानशूर मंडळींच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे। ही यात्रा मोठी करण्यासाठी अनेक वर्षापासून आपले सगळे ग्रामस्थ, कारण हे गावचं ग्रामदैवत असल्यामुळं सगळे ग्रामस्थ या ठिकाणी रात्रंदिवस हे काम करत असतात। आणि आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात 1 नंबरचा असा बैलगाड्याचा घाट, आपण जर त्याचं कोंडाळं पाहिलं ज्याला तळं म्हणतो, ते तळं अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचं म्हणजे कुठेही आपण गेलं तर सेफ्टी फर्स्ट म्हणजे सुरक्षितता ही फार महत्वाची आहे। मग ती माणसाची असो किंवा जनावरांची असो, आपण बैलगाड्याला जे तळ बनवलंय, जी टेक्नॉलॉजी वापरली, अतिशय साधी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे। सगळ्या बाजूला अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी गेट बनवलेले आहेत आणि आलेला बैल त्या तळातच त्या ठिकाणी शांतपणे उभा राहतो की नुकसान त्या ठिकाणी बैलांची होत नाही किंवा बैलगाडा मालकाला सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास या माध्यमातून होत नाही। अशी अतिशय सुंदर सुविधा या माध्यमातून आपण या आई कळमदाई मातेच्या बैलगाडा घाटावर केलेली आहे। पैलवानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठमोठे पैलवान आखाड्याच्या निमित्ताने येतात। ही फार जुनी परंपरा आहे। म्हणजे पूर्वी आपण जर पाहिलं तर वडाच्या अगदी खोडापासून गाडे सुटायचे आणि आईला प्रदक्षिणा घालून पाठीमागे उत्तरेकडे जायचे। दक्षिणेकडे जर गाडा गेला तर जवळजवळ 1500 फूट खोल अशा प्रकारची दरी आहे। परंतु असं म्हणतात की इथं सत्व आहे, म्हणजे अगदी यात्रेत गाडे सोडले जायचे पण कधी कुणाला अशा प्रकारची दुखापत झाली नाही। अलीकडे आपण चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरून सुंदर अशा प्रकारचं घाटाचं आणि बैलांचं नियोजन केल्यामुळं बैलगाडा कुठेही माणसांमध्ये येत नाही आणि भाविक प्रचंड बहुसंख्येनं या 2-3 दिवस सुद्धा या गडावर असतात। लाखोच्या संख्येनं भाविक, मग त्यांची संपूर्ण व्यवस्था केली जाते। पार्किंग व्यवस्था असेल, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था असेल,
त्याच्यानंतर त्यांच्या प्रसादाची व्यवस्था असेल, सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी देवस्थानच्या नियोजन कमिटीच्या माध्यमातून केली जाते. हे देवस्थान अतिशय डोंगर दऱ्यामध्ये असून सुद्धा इथं आल्यानंतर सगळ्या भाविकांना वाटतं की आपण खूप मोठ्या तीर्थक्षेत्रावर आलो अशा. आणि खरोखर आपण जर घाटाकडे नजर टाकली तर या डोंगर दऱ्यामध्ये 2 दिवस म्हणजे कालही भव्य दिव्य मोठी यात्रा भरली, आजही भव्य दिव्य मोठी यात्रा भरली आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सगळ्या मोठमोठ्या ज्या काही गाडा क्षेत्रातले नामवंत, आपण ज्यांना अगदी फळीफोड गाड्याचे मालक किंवा घाटाचा राजा अशा प्रकारची सगळे गाडा मालक मंडळी या घाटामध्ये आलेले आहेत. अत्याधुनिक अशा प्रकारचा घाट जर पुढे बघायचा असेल तो आई कळमजाई मातेचा घाट या ठिकाणी आपण बघण्यासाठी यावं. 27 तारखेला मेगा फायनल होणार आहे. या मेगा फायनलचं विशेष अशा प्रकारचं महत्व या ठिकाणी पाहण्यासाठी सगळ्या पंचक्रोशीतून किंवा महाराष्ट्रातून सगळ्या मंडळींनी यावं आणि कळमजाई मातेच्या चरणावर नतमस्तक होऊन येणाऱ्या या उत्सवाच्या निमित्त आलेल्या सगळ्या भाविकांना भरभरून अशा प्रकारचा आशीर्वाद आई कळमजाई मातेचा प्राप्त होऊन सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो अशी प्रार्थना आईच्या चरणी करतो. धन्यवाद. नक्कीच घागरे साहेब, तुम्ही सांगितलं की हा घाट उत्तम अशा सुसज्ज असा बनवलेला आहे का जेणेकरून माणसाचा प्राण काय आणि जनावराचा प्राण काय. तर सुंदर प्रकाराचा घाट बनवलेला आहे. अनादी काळापासून पाहायला गेलं तर ही भव्य अशी महायात्रा, वाघबारशी दिवशी ही महायात्रा भरत असते. पाहायला गेलं तर या मंदिराच्या परिसरातनं पहिला इथे घाट होता, हा 1 दिवसीय यात्रा असायची का. पहिले बैलगाड्याचा यात्रा ही 1 दिवस, परंतु ही आता 5 दिवस यात्रा भरवली. महाराष्ट्र केसरी या नावाने आता बैलगाडा शर्यत चालू केलेली आहे. तर हे एकट्या दुकड्याचं काम नाही. खरं तर या सर्व तरुण मंडळाला मी खरंच धन्यवाद मानेल की सर्वांच्या सहकार्यानं ही एवढी मोठी महायात्रा भरते. खरं तर महाराष्ट्र केसरी भरवणं एवढं सोपं नाही, परंतु या सर्व तरुण मंडळाच्या सहकार्यानं ही यात्रा भरते. खरंच सर्व तरुण मंडळीला मी खरंच विनम्र अभिवादन करेन आणि खरंच धन्यवाद मानेल. आपल्या सोबत आहेत जे बैलगाडा घाटासाठी क्रमांकासाठी बक्षीस दिले ते भोसरीचे प्रसिद्ध असे उद्योजक आई कळमजाई मातेचे परमभक्त विलासजी भुजबळ. आपल्या नमस्कार. आई कमला मातेच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही खूप पहिल्यापासून खूप परिकष्ट केलेले आहेत. आईच्या कृपेने मी 93 साली इथून भोसरीला गेलो. कसे गेलो, काय गेलो हे सगळ्यांना माहीत आहे. पण तिकडे गेल्यानंतर मला संगत चांगली भेटली. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर केळं विकत असताना मला बिल्डर लाईन भेटली. बिल्डर लाईनीमधून जो उंचांक झाला त्यामुळे आईच्या कृपेने आम्ही खूप डेव्हलप झालोय आणि आता आईसाठी काहीतरी करावा या भावनेने आम्ही दरवर्षी गाड्याच्या इनामासाठी पहिल्या नंबराचं जे बक्षीस असेल ते मी देत आहे. इथून पुढे पण असंच देत राहू. आशीर्वादाने आमचे खूप चांगले दिवस आलेत आणि असंच आमच्या हातून आईच्या कृपेची जी सेवा आहे ती घडत जावो अशी आई कमला मातेच्या चरणी प्रार्थना. भुजबळ साहेबांनी सांगितलं की आईचा शुभाशीर्वाद असेल, आईचा डोक्यावरती हात असेल तर शून्यामधून काही प्रगती होऊ शकते. नक्कीच त्यांच्या डोक्यावरती आई कळमजाई मातेचा वरद हस्त असल्यामुळे त्यांनी शून्यातून सुरुवात केली. अगदी हातावर केळी विकण्यापासून सुरुवात केली तर आज बिल्डर लाईन मध्ये उच्च स्थानावरती ते आहेत. कारण कळमजाई मातेला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही जे बसवणारे प्रथम जे उद्योजक आहेत पुणे नगरीमध्ये, त्यांचा सीसीटीव्हीचा खूप मोठा असा बिझनेस आहे. तर आई कळमजाई मातेवरती सिक्युरिटी सिस्टीम बसवण्यासाठी जे सीसीटीव्ही प्रथमतः बसवले ते आंबेगावचे ढेरेंगे साहेब आपल्या सोबत आहेत. तर त्यांना काय वाटले त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय सेवा दिली आणि त्यांना मनातून काय वाटते. नमस्कार. मी 2006 पर्यंत मी आंबेगाव गावामध्ये शाळा शिकत असताना मी इथं ह्या ठिकाणी गाया घेऊन यायचं. छोटा असताना गाया घेऊन यायचं आणि इथंच लहानचं मोठं झालं. त्यावेळेस आईनं काहीतरी माझ्या डोक्यावरती काहीतरी वरदहस्त ठेवलं असेल, काहीतरी वरदान दिलं असेल. त्यामुळे मी खूप मोठा उद्योजक झालं. आज या ठिकाणी पहिली माझी ऑर्डर होती आई कळमजाई मातेला. मी पहिलं ऑर्डर कॅमेरे लावले. आजही मी 10 ते 12 कॅमेरे माझे इथे आहे आणि आज बैलगाडा घाटामध्ये मी 9-10 कॅमेरे लावलेत. हे पूर्ण शूटिंग मी माझ्यातर्फे फ्रीमध्ये देतो कारण माझी तेवढी भक्ती आहे वरती. आई अशीच माझ्यावरती कृपा आशीर्वाद करावं ही प्रार्थना करतो. प्रकारे त्यांनी व्यवसायामध्ये सुरुवात केली, अगदी शून्यातून सुरुवात केली. म्हणजे आई कळमजाई मातेच्या पायावरती मस्त ठेवून सुरुवात केली. प्रथम सिस्टीम त्यांनी इथे लावली. तर ते आज पुणे सारख्या शहरामध्ये असंख्य अशा सीसीटीव्हीच्या बिझनेसमध्ये अगदी शिखराला पोहोचलेत. नक्कीच ज्याची श्रद्धा असेल, मनापासून भक्तिभाव करा. आई कळमजाई माता पावल्याशिवाय राहणार नाही. आई कळमजाई मातेचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. गोपीनाथ शिंदे, न्यूज 24 शिवनेरी, वडगाव, आनंद.